2012 काय होत होतं? कंबरदुखीचा म्हणजे माझी चक्की सरकली आणि माझ्या रुजूमध्ये घुसली होती. आणि त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी केली. त्यानंतर मला बरं वाटायला लागलं. आणि आता पण त्याच्यापेक्षाही आता बरं वाटायला लागलं. मग ते पूर्णपणे बंद झाले दुखायचं. हो. बघा, चेक करायला बसून उठून जरा डान्स करून बघा, झपूक झपूक करून बघा जरा सर. काय हात आहे तो गुडघ्याला धरण्याचा कधी जात नव्हता. एक मिनिट बघा, त्यांचा हात गुडघ्यापर्यंत खाली कधीही जात नव्हते. त्यांची भीती होती. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये किती पॉवरफुल आहे बघा. तुमच्यासोबत आज ओळख झालेली आहे, आम्ही येतच राहणार आहे तुमच्या कंपनीमध्ये सतत. त्यावेळेस तुम्हाला हिप्नॉटिझम बद्दल, ह्या गोष्टीचा माइंड प्रोग्रामिंग, ह्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. तुमच्याच कंपनीतला माणूस बोलतोय. कोण बोलतोय? तुमचाच माणूस. एम पाटील सर, कसं वाटतंय तुम्हाला? हॅलो. खरोखर मला मस्त वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं की माझ्या मेंदूवर जे काही गोष्टी होत्या माझ्या ब्रेन मध्ये, माझ्या माइंड मध्ये, ते सगळ्या साफ झाल्या. आमच्या युट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ येणार आहे, सगळ्या साफ झाले. म्हणजे मला तर आता एवढं फ्रेश वाटायला लागले की माझ्या मनात कुणाबद्दल काहीही राहिलेलं नाही. बघा, कुणाबरोबर भांडण झालं असेल, काही झालं असेल, कुणाबरोबर भांडण झालं असेल, कुणाचीही भांडण झालं असेल, तर ते माझ्या मनामध्ये काहीही राहिलेलं नाही. पूर्ण वॉशआउट झालंय. बघा, जोरदार काम हे तुम्हाला माझ्या वागण्यातूनच नक्की कळेल. ओके, थँक्यू सर. बघा, असा बद्दल हिप्नोसिसद्वारे केला जाऊ शकतो. हिप्नोसिसच्या प्रोग्रामला काही काळ वेळ लागतो, पण हे डीप मध्ये गेल्यामुळं हे लगेच याच्यावरती हे रिझल्ट दिसलेले. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे रिझल्ट येऊ शकतात. काही लोकांना घोड्याला एक पाय दिलता. माझ्या युट्यूब चॅनलवरती घोड्याचा पाय उठलेला हातावरती, टच करू देत नव्हता. माझ्याकडे शिकायला राजस्थान, चेन्नई, दिल्ली असे सगळं लाखो लोक शिकायला. शिकवत असताना मी 2 मिनिटात त्याला हिप्नोटाईज केलो आणि त्याचं दुखणं पूर्णपणे बंद केलं. तर तसंच बंद झालं जसं सरांचा आता बंद झालेलं.